वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 8,69,000 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला आहे। वायफळ पारदीबेडा परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष वॉश आउट मोहिमेत पोलिसांनी हजारो लिटर मोह सडवा, तयार दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करत अवैध व्यवसायाला मोठा दणका दिला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या या मोहिमेची सर्वत्र चर्चा होत आहे। पाहूया यावरील सविस्तर वृत्त। ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर लगाम लावण्यासाठी पुलगाव पोलिसांनी विशेष वॉश आउट मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत वायफळ पारदीबेडा परिसरात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलिसांना अवैध दारू निर्मितीकरिता उभारण्यात आलेल्या 5 भट्ट्या आढळून आल्यात। याशिवाय 5 जर्मन गमले, 5 लोखंडी ड्रम, सुमारे 500 लिटर उकडता मोहा तसेच 50 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। याच ठिकाणी 133 प्लास्टिक ड्रम मध्ये मोठ्या प्रमाणात मोहा सडवा साठवण्यात ठेवण्यात आला होता। पोलिसांनी तब्बल 13,300 लिटर मोहा सडवा शोधून काढत तो नष्ट केलाय। या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 8,69,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। अवैध दारू निर्मितीमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्यासोबतच अनेकांचे आरोग्यही धोक्यात येते। त्यामुळे अशा अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। पुलगाव पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे। नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहेत। वायफळ पारदीबेडा येथे पुलगाव पोलिसांनी राबवलेल्या या वॉश आउट मोहिमेत तब्बल 13,300 लिटर मोह सडवा आणि मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती साहित्य नष्ट करण्यात आले। अवैध दारू व्यवसायांविरोधातील ही कारवाई भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।